सोबत मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल ज्या प्रकारे सचिन अहिर यांना उपसभापतीसाठी निवड असेल उमेदवारी असेल त्यांना देण्यात आली, मात्र पक्षाचे पहिल्यापासूनच ते नाराज असल्याचं कळतं. अजिबात कोणी नाराज नाही. एक दोघांनी इंटरेस्ट व्यक्त केला होता, परंतु इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द पार्टी, पक्ष वाढवण्यासाठी पक्षामध्ये नवीन लोकांना घेतलं पाहिजे, जुन्याही लोकांना परत घेतलं पाहिजे आणि त्यासाठी त्याग करावा लागला तरी तो केला पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं सुद्धा नाव ताई त्यावेळेला पुढे पाहायला मिळत होतं आणि तुम्ही सुद्धा इच्छा व्यक्त केली असं सुद्धा चर्चा. नाही, मी काही इच्छा व्यक्त केली नव्हती. बघा, माझं नाव मीडियामध्येच हे सगळं चालू होतं आणि मला अजून मी काम करते सभागृहात. मला सभागृहात बसून प्रश्न विचारणं, लक्षवेधी सभागृहाचे जे कामकाज आहे त्यामध्ये मला रस आहे आणि मला असं वाटतं की जर जे अनुभवी लोक आणि पक्षहित हे आधी पाहिलं पाहिजे. कालपर्यंत सचिन अहिर टीका करत होते आणि आता साधारणतः ते शिवसेनेमध्ये सामील झाले, त्यामुळे त्यांना पाठिंबा हा पूर्ण असणार आहे का, काय सांगा? नाही, पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा पूर्ण पाठिंबा आहे. आता आपण या ठिकाणी सचिन अहिर आहेत, स्वतः मनीषा कायंदे आहेत आणि सचिन मला असं वाटते आदरणीय एकनाथ शिंदेजींनी जे माझ्यासारख्या एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला सभाभूम असलेल्या या सभागृहाची उपसभापतीची उमेदवारी जी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः आभार आहे. आता हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर मला असं वाटते त्याबद्दलचं उचित बोलणं योग्य होईल आणि मला आनंद आहे की उपेक्षित असेल, शेतकरी असेल, कामगार असेल किंवा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न तर आपण पाहतोय या ठिकाणी हे सचिन अहिर विधान भवनात दाखल झालेले आहेत, मात्र त्यांच्यासोबतच मनीषा कायंदे सुद्धा गेलेले आहेत. एकंदरीत नाराजी खरं तर ही शिवसेनेमध्ये व्यक्त केली जाते, कारण जे मागून येतात त्यांना उपसभापतीची तिकीट जी आहे ती त्यांना दिली गेलेली आहे, कारण निवडणूक ही आज होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नाराजी कुठेतरी व्यक्त केली जाते. मनीषा कायंदे यांनी आपल्याशी संवाद साधलाय. सचिन अहिर हे विधान भवनात दाखल झाले, त्यांनी सुद्धा संवाद साधलाय. या ठिकाणी आपण पाहू शकतो सचिन अहिर हे शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं. ते विधान भवनामध्ये जे ते त्यांनी ते दाखल झालेले आहेत आणि आता सद्यस्थितीत आपण पाहतोय की आज उपसभापती पदासाठी निवडणूक जी ती पार पडणार आहे आणि याच्यामध्ये नेमकं आता या सगळ्यानंतर काय गणित घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश परिषद, मी वैभव पाटील, मुंबई.